मित्रांनो, बघा विशेष तसा झालाय, माझा तो चॅनल गेल्यापासून माझा इन्कम सोर्स गेलेला आहे, अर्निंग गेलेला आहे. आणि महत्वाचा प्रश्न माझा त्या चॅनलने उत्साह घेऊन गेला माझा अंगातला. आता म्हटलं चॅनलवर करा, ओळख कमवा, व्हिडिओ बनवा, जसा पाहिजे तसा मला रिस्पॉन्स भेटा नाही मित्रांनो. मी लय टेन्शन मध्ये मित्रांनो. विषय काय झालाय, गावाकडे घर चालू बांधायला आणि प्रॉब्लेम येतच राहिल्यात माझ्या आयुष्यात. माझ्या आयुष्यातला असा कुठलाही प्रॉब्लेम नाही किंवा ती सॉल्व्ह झालाय, किंवा एकदा प्रॉब्लेम एकदा माझ्या मागे ती 7.5 लागली का हटतच नाही. पण तुमच्याकडे माझी एकच हाजर विनंती, प्लीज मला सपोर्ट करा, व्हिडिओ बघा. मला तुमच्याकडून 1 रुपयाची पण अपेक्षा नको, मला तेवढं तुम्ही सपोर्ट करा, बाकी काय नाही. मला तरी कळलं की माझी युट्यूब फॅमिली मला कुठेतरी सपोर्ट करते, कुठल्या गोष्टीत मला फोर्स करते व्हिडिओ बनव म्हणून. ब्लॉगिंग टाकणार, अपडेट टाकणार, मी काय करतोय, कुठं आहेस, कुठं काय खातोय, काय हे सगळं टाकणार. तुमचं लय गरजेचं आहे. काय करावं ते कळ झालंय, कसं करू, काय करू, कसं आहे, कसं घर, कसं निवेदन लावू, सिस्टीम कशा लावू. म्हणलं युट्यूबवर आल्यावर 4 पैसे येते, माझं चांगलं होईल, माझ्या बरोबर माझ्या आई वडिलांचं चांगलं होईल, भावाचं चांगलं होईल. आमच्या घरात 4च माणसं आहेत, मी, माझा बारका भाऊ ओंकार, माझी आई. माझ्या आईचं नाव सविता आहे, पप्पाचं नाव दत्ता आहे. माझं तर तुम्हाला माहिती आहे माझं नाव काय आहे. बघा, त्या ब्लॉगला तुम्ही कमेंट करत होतात, भाऊ दाखवत नाही, भाऊ कुठे. तुम्हाला एक विषय सांगतो, भाऊ ब्लॉग मध्ये यायला व्हिडिओ मध्ये दिसायला जास्त काही घेत नाही, कधीतरी घेतो पण जास्त घेत नाही. मुद्द्याचं काय असेल तरच घेतो. बघा, मला सपोर्ट करा, बाकी काय नाही. एक हातून विनंती, त्या चॅनलला कसं सपोर्ट केलं तर या चॅनल सपोर्ट करा. मला माहिती आहे व्हिडिओ तर लय मोठा होणार आहे. तुम्ही तर म्हणता ना, तू काय पण बोलतोय, काय पण बडबडायला लागलाय, काय पण. मित्रांनो, मी माझ्या भावना सांगतोय मनातल्या, जे माझ्या हित चालू आहे का, याच्यातलं सांगतोय मी, याच्यातलं.
जी की मी कोणाच्या पुढं सांगू शकत नाही, किंवा एखादा माझा एक मित्र आहे, त्याचा एक मित्राचा एक रिव्हील करतो युट्यूबला. माझा उमरग्याचा मित्र आहे, विजय टाकळे म्हणून. खास तो माझा एक जीवलग मित्र आहे. बघा, त्याने मला संकटाच्या वेळेस कधी पण अडचण येऊन द्या, तो मित्र येणार, बोलणार, बसणार. कधी आमची भेट झाली नाही, सगळं आमचं कॉन्टॅक्ट फोनवरती झालेलं आहे. बघा ऐका, जी साध्यानं लोक नाव काढले की डोळ्यातून पाणी येतं. आम्ही दोघं कधी भेटलो नाही, तर कधी आमचं असं नाही किंवा आमचं सगळं फोनवरती कॉन्टॅक्ट आहे. तो उमरग्याला राहतो, मी त्याचा उमरगा तालुका, माझा भूम तालुका, जिल्हा एकच दोघाला, धाराशिव. फक्त तालुका वेगळे येतं. दोघांची भेट झाली नाही किंवा दोघं समोर बोललो नाही, फक्त फोनवरती दोस्ती मैत्री झाली. फोनवरती कॉन्टॅक्ट असतो. बँकेत कामाला आहे, मी यूट्यूबवरती काम करतो. मला माहिती आहे माझी यूट्यूब फॅमिली किती भारी, मला किती सपोर्टिंग करते, मला किती सपोर्ट करते. मला माहिती आहे त्यांच्यात किती माझी आची इच्छाशक्ती. मला माहिती आहे सपोर्ट करणार, मला पुढंच नेणार, फोर्स करणार, बाबा तो व्हिडिओ बनव, हे कर. पण मला जेवढे पण मित्र भेटले जीवनात 2010 पासून ते 2000 आता 26 चालू आहे, या 4 वर्ष जेवढं स्ट्रगल केलं मी, एवढी मैत्री भेटली मला. आणि त्यातला हा माझा लास्टचा जिगरी मित्र फिक्स येऊ असणार आहे, विजय टाकळे. भावा, तू व्हिडिओ बघत असेल, पण तू म्हणू नको की मी तुला फोन करीत नाही की मी विसरलोय. नाही रे बाबा, तू माझ्या मनात आहे, तू कधी विसरू शकत नाही. अरे तू जी माझ्यासाठी करतोय, सारखं संकटात धावून येतोय, ही गोष्ट कधी विसरायचो नाही. आणि याच मी परतफेड करणार, आवर्जून करणार, पण अशी नाही, एकदम खतरनाक करणार. हे तुझ्या भावाचं वचन आहे. मित्रांनो, बघा, सपोर्ट करा, बाकी काय नाही. धन्यवाद. भेटतो पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.